नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. तुमच्यासाठी एक मोठी अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरती 2025 जिल्हे वाईज रिक्त जागा आलेले आहेत आणि कोणत्या महिन्यात भरती येणार आहे, जाहिरात सुद्धा लवकरच तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हालचाली काय सुरू आहेत त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. आणि जिल्हे वाईज रिक्त जागा आणि टोटल जागा किती आहेत, किती जागांची भरती ही येणार आहे, याची सुद्धा माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी देणार आहे. व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा. तुमचे सगळे क्वेरीज जे आहे ते इथे क्लिअर होतील आणि काही क्वेरीज असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा अशा प्रकारच्या नवीन अपडेटसाठी. तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लेट न करता याची जे रिक्त जागांची माहिती आहे आणि नवीन अपडेट काय आहे ते सुद्धा आपण इथे समजून घेऊया. यामध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, मुख्य वनरक्षक, वनबल प्रमुख यामध्ये माहितीचा अधिकार पाठवण्यात आलेला होता. माहिती अधिकार अधिनियम 2025च्या आधारावर. त्याचबरोबर इथे विषयांकित प्रकरणी संदर्भीय शासन पत्र क्रमांक दिनांक 17/9/2025 अन्वय आपल्याकडील संदर्भीय क्रमांक 2 वरील माहिती अधिकार अधिनियम 2025 अंतर्गत दिनांक 10/9/2025 रोजी अर्ज या कार्यालयास दिनांक 22/9/2025 रोजी प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर वनरक्षक पदांची माहे जून 2025 अखेरची माहिती उपलब्ध असून आपणास यासह मोफत पुरवण्यात येत आहे. त्याचबरोबर इथे तुम्ही आता जागा बघू शकता. हे जे रिक्त पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो, राज्यातील एकूण मंजूर भरलेली व रिक्त पदे जून 2025 अखेरपर्यंत आहे. इथं बघू शकता चंद्रपूरमध्ये किती आहे ते सुद्धा इथे बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळे गट कचे पोस्ट असणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रिक्त जे पदे आहे ते 60 आहेत. गडचिरोलीमध्ये 103 आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये 101 आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये 156, यवतमाळ जिल्ह्यामध्ये 63, प्रमुवंसमध्ये 2, पुणेमध्ये 5, धुळेमध्ये 220, त्याचबरोबर नाशिकमध्ये 3, औरंगाबादमध्ये 44 आणि ठाणेमध्ये 121, त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये 43 पोस्ट असे जे एकूण रिक्त पदे असणार आहे ते 921 रिक्त पदे तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक गट क, वनरक्षक रोपवन कोतवाल ज्याला असं आपण म्हणतो. त्याचबरोबर आता अपडेट काय सुरू आहे ते सुद्धा आपण इथे बघूया. हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रवेश SSC. हे टेलिग्राम तुम्ही जॉईन करून ठेवा. इथे संपूर्ण माहिती असतात ते अपडेट दिली जाते. इथे बघू शकता प्रति मान्य श्री सत्यजित तांबे पाटील साहेब, आमदार नाशिक, पदवीधर मतदारसंघ. प्रोसेस काय सुरू आहे ते मी सांगत आहे. वन विभागातील वनरक्षक गट व वनसेवक जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्याबाबत इथे यांनी अर्ज लिहिलेला आहे. तुम्ही बघू शकता. नमस्कार सर, महाराष्ट्र विभागामध्ये वनरक्षक गट तब्बल 900+ पदे रिक्त आहेत. वारंवार वनमंत्री तसेच वन विभाग यांनी ही पदे भरण्यास विनंती करून ती रिक्त पदे भरण्यासाठी कारवाई होताना दिसत नाही. पावसाळी अधिवेशन जून 2025च्या तारांक प्रश्नांमध्ये स्वतः वनमंत्री यांनी वनरक्षक गट 778 पदे भरण्याची कार्यवाही चालू आहे असे सांगितले होते. त्याआधी तसेच नंतरही लवकरच ही पदे भरली जातील हे सांगितले, पण प्रत्यक्षात 4-5 महिन्याचा कालावधी उलटून ही जाहिरात प्रसिद्ध झाली नाही. महाराष्ट्रामध्ये वाढलेले वने तसेच वाघ व बिबटे प्राण्यांची वृक्षांची त्यांची वाढती संख्या तस्करी बघता ही पदे भरणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच वाढती बेरोजगारी यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थ्यांनी ही जाहिरातीकडे डोळे लावून बसले आहेत. सर, आपण नक्कीच ही गोष्ट हिवाळी अधिवेशन डिसेंबर 2025 मध्ये मांडाल अशी अपेक्षा करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की जे आहे आता जे हिवाळी अधिवेशन होणार आहे त्यामध्ये
यावर सुद्धा आणखी चर्चा होणार आहे. तर याची हालचाली सुरूच आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला लवकरात लवकर भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. आपण भेटूया अशाच प्रकारच्या अपडेट सोबत. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.